असं आश्वासन दिलं की जर रस्त्याचं काम चालू करत आहे लगेच तात्काळ काही मशिनरी वगैरे सगळ्या काही वस्तू त्या ठिकाणी जर अवगत त्यांनी केल्या तर मी उपोषण सोडणार। ते लोकप्रतिनिधींचा निर्णय मला काही माहिती नाही आणि माझ्या कानी आलेला नाहीये। 2 महिन्यामध्ये जर नगर परिषद जर आचारसंहिता जर घोषित झाली तर रस्त्याचं काम रखडण्याची शक्यता आहे। संदीप देवरे दादा यांनी पिंपळनेर बस स्थानकासमोर पिंपळनेर शहर रस्ता समिती व संदीप दादा यांनी बरेचसे या रस्त्यासाठी प्रयत्न केले। एक वेळेस उपोषण झालं, परत दुसऱ्या वेळेस उपोषणाला बसलेले आहेत। मित्रांनो, संदीप दादा म्हणजे आज सर्वांसाठी या उपोषणाला बसलेले आहेत। आपलं गाव व्यापारी गाव आहे, अनेक लोक व्यापारात अडकलेले आहेत, तरी वेळात वेळ काढून आपल्या गावासाठी काय चांगलं करता येईल व आपल्या सर्वांसाठी ते लढता आहेत। तरी पिंपळनेरकरांना आणि विशेष तरुण मित्रांना माझी विनंती आहे की रोज संदीप दादा बरोबर आळीपाळीने का होईना दादाच्या ग्रुपने सकाळ संध्याकाळ दुपार जसं आपल्याला वेळ मिळेल तसं दादांसोबत येऊन बसा आणि या पिंपळनेर शहराचा हा जो उपोषणाचा आता क्रम चालू झाला आहे याला पाठिंबा द्या। मित्रांनो, आज मला एवढं सांगायचं आहे की आपल्या गावातील सर्व गटातील मंडळी बरेच वेळेस उपोषण झाले, मात्र हे कधीपर्यंत करायचं हा सुद्धा विचार पडलेला आहे। प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे, अन्यथा आम्ही सर्व तरुण मित्रमंडळी एकत्र येऊन काही वेगळा मार्ग शोधायला पाहिजे का असं मला वाटतं। त्याच्यामुळं आपलं अतिशय शांततेप्रिय गाव आहे, त्याच्यामुळं बाकीच्यांनी ते लक्षात घ्यायला पाहिजे आणि या उपोषणामध्ये कोणी राजकारण करू नये। याच्यात फक्त आपल्या गावाचा विकासाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे सर्वांनी येऊन इथं सपोर्ट करावा हीच माझी विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।